श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सज्जनों, आज आपण सद्गुरू कबीर साहेबांनी बीजच सद्ग्रंथामधील 244 सखी नंबर जीव मर्म जाने नहीं, अंध भया सब जाय, वादी द्वारे दादी न पावे, जन्म जन्म पछिताय, या सखीचा मतितार्थ पाहू। सद्गुरू कबीर साहेब म्हणतात, जीव मर्म जाने नहीं। जीवचा अर्थ आहे अबोधी जीव। अबोध, बोध, प्रबोध आणि निजबोध 4 प्रकार आहेत। तर जे अबोध म्हणजे बोध न झालेले जीव आहेत, अबोधी जीव मर्म जाने नाही। संसारामध्ये जे अबोधी जीव आहे, अबोधी जीव कशाला म्हणतात? अबोधी म्हणजे पोट भरून खावे अन्न, करावी निद्रा आणि मैथुन, यातची पामर अज्ञान, सार्थक मानी जीवनांचे, असे जे जीव आहे, खाओ पिओ मौज उडाव, या जीवांना भक्ती, सत्संग, ज्ञान याच्याशी काही देणं घेणं नाही। जन्माला यावं, मोहमायेमध्ये पडावं, आयुष्यभर पैसा कमवावा, मनामध्ये ज्या इच्छा कामना आहे त्याच्या पूर्तीसाठी पूर्ण क्षण वेचावे, आणि यातच सार्थक आहे, खाऊन पिऊन राहायचं, अशी जी मती आहे, असे जे मानणारे लोक आहेत, त्याचं नाव अबोधी जीव। म्हणजे परमार्थ, भक्ती, सत्संग, ज्ञान, सद्विचार, सत्कर्म, सद्धर्म याच्याशी काही देणं घेणं नसणारे किंवा याला न मानणारे, जाती रूढी परंपरागत चालत आलेल्या ज्या जीवनाच्या वहिवाटा आहेत, त्या मार्गाने, त्या समजुनी, त्या रूढी परंपरेने जीवन जगणे आणि शरीर पोषण करणे, याचं नाव अबोधी। बोधीजीव कशाला म्हणावं? जे लोक भक्ती मार्गामध्ये, सत्संगामध्ये रस घेतात, भजन पूजन वगैरे जे मानतात, तामस वृत्ती राजस वृत्तीला मागे सारून सात्विक वृत्तीने जीवन जगून परमार्थाला जीवनामध्ये स्थान देतात, आणि जे काही समाजामध्ये साधू संत आहे, त्या साधू संतांच्या संगतीमध्ये आपल्या हिताचा, आपलं हित कशात आहे, आपण काय करायला पाहिजे, परमार्थ म्हणजे काय, देवधर्म म्हणजे काय, याची माहिती मिळण्यासाठी, ज्ञान मिळण्यासाठी उपदेशाला बसतात। समाजामध्ये जे गुरु आहे, संत आहे, ते उपदेश करतात। त्या उपदेशातून बाहेर कुठे दृश्य अदृश्य शक्ती आहे, परमेश्वर आहे, परमात्मा आहे, ब्रह्म आहे, एकच देव आहे किंवा अनेक देवी देवता आहेत, असं उपदेशातून मार्गदर्शन त्यांना होत असतात। आणि जे उपदेश साधू संतांच्या मुखातून, पुराणातून, वेदशास्त्रातून, समाजातून त्यांच्या मनाला होत असतात, ते उपदेश ते मानतात, त्याला जाणतात। म्हणजे काहीही न मानणारे अबोधी जीव आणि परमार्थ जाणणारे, मानणारे
बोधिजीव, बोध. तिसरा आहे प्रबोध. प्रबोध म्हणजे काय? जो बोध या जीवांना झाला त्या बोधानुसार बाह्य प्राप्तीच्या साधनांची जाण घेऊन जीवनामध्ये ते साधनं करतात. जसं बोध झाल्यानंतर बाहेर ईश्वर आहे, पुण्य आहे, स्वर्ग आहे, सुखप्राप्तीच्या साधना आहेत, बाहेरील साधना, याचे ज्ञान घेऊन त्या बाह्य साधनांच्या द्वारे बाह्यप्राप्ती करण्यासाठी हे प्रबोधी लोक त्यानुसार मार्गक्रमण करतात, साधना करतात. म्हणजे काहीही न मानणारे अबोधी, मानणारे जाणणारे बोधी, आणि जे मानतो जाणतो ते करणारे प्रबोधी. म्हणजे गुरुनी सांगितलं आहे, शास्त्रामध्ये सांगितलं आहे की बाहेर एक सत्ता आहे, दृश्य अदृश्य शक्ती आहे. ज्या शक्तीला ईश्वरी शक्ती म्हटलं आहे, ब्रह्मशक्ती म्हटलं आहे, अदृश्य शक्ती म्हटलं आहे, गुरुशक्ती म्हटलं आहे, चेतन शक्ती म्हटलं आहे, सर्वव्यापक जे आहेत त्या शक्तीच्या प्राप्तीसाठी, कृपासाठी, आशीर्वादासाठी जे जाणतात ते करतात. त्यात साधना करतात, ध्यान करतात, प्रार्थना करतात, व्रतवैकल्य करतात, नाम, भजन, पूजन, तीर्थ, व्रत, जप, तप, दान, धर्म, जेवढे काही मार्ग आहे बाह्य प्राप्तीच्या साधनांचे, त्या मार्गाने तन मन धन वेचून जमेल तेवढे विकार व्यसन दूर करून पूर्ण आयुष्य सत्संगामध्ये, भक्तीमध्ये, परमार्थामध्ये घालवितात. त्याचं नाव आहे प्रबोधी. पण ते कशासाठी? बाह्य प्राप्तीसाठी. कारण या तिन्ही प्रकारच्या जीवांना स्वतःच्या स्वरूपाचा बोध झाला नसतो. चौथा आहे निजबोध, म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान होणं, जड चेतनांच्या भेदाचं रहस्य समजणं. आणि स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर अनेक जडाध्यास आहे, जडबंधन आहेत, नकोदी मानंदी आहेत, जड संस्कार आहे, त्यातून आपल्या जीवाला काढून मोक्षगती, मुक्तिगती, जन्ममरणाच्या पाशातून मुक्त होण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान घेऊन कर्मबीज दग्ध करून स्थिर शांत स्वरूप स्थितीमध्ये स्थिर होणं, हे ज्ञान ज्यांना होते त्याचं नाव आहे निजबोध. अबोध, बोध, प्रबोध आणि निजबोध. तर यातील कबीर साहेब म्हणतात की जीव मर्म जाणे नाही. हे जे अबोधी जीव आहे ते जीव मर्म जाणत नाही. मर्म म्हणजे कोणता आहे? मर्म याचा अर्थ आहे भेद, रहस्य, वर्म, वास्तविकता, वस्तुस्थिती, अनुभूती, प्रत्यय, प्रचिती वगैरे अर्थ मर्म या शब्दाचे होत असतात. जीव मर्म. कबीर साहेब म्हणतात हे जे अबोधी जीव आहे, हे जीव आपल्या जीवाचं हित कशात आहे, आपल्या जीवनाची वास्तविकता कोणती आहे, या सृष्टीमध्ये जे नाना प्रकारचे भेद आहेत त्याचं रहस्य काय आहे, नाना प्रकारच्या कल्पना आहे, नाना प्रकारचं लिखाण आहे, नाना प्रकारच्या गुरुचे उपदेश आहेत, नाना प्रकारचे व्यवहार आहे, जीवन जगण्याच्या पद्धती आहे, अलग अलग संस्कृती आहे, याचं रहस्य काय आहे, वर्म काय आहे, वास्तविकता काय आहे, वस्तुस्थिती काय आहे. आपणाला नकोसले ते दुःख समोर येत असतात, समस्या समोर येत असतात, अनेक अडचणीतून जीवन जगावं लागते, प्रत्येक क्षण प्रतिकूलतेचे जातात, करायला जातो हिताचं, फायद्याचं, यशाचं, परंतु होते अनहित, नुकसान, अपयश. याचं रहस्य काय आहे? कोणत्याही प्रकारची साधना केली, कोणत्याही प्रकारचं जीवन जगलं तरी आपणाला पाहिजे ते यश संपादन होत नाही, पाहिजे त्या समस्याचं निवारण होत नाही, पाहिजे तीच वस्तुस्थिती समोर येत नाही, नकोसलेली प्रतिकूलता जीवनामध्ये येत असते.
अशी जी परिस्थिती जीवनामध्ये आपणाला पाहायला मिळते, त्या परिस्थितीतून जीवन जगायला मिळते, त्रस्तून जातो, याचं वर्म काय? कबीर म्हणतात, ज्याने नाही हे मर्म जाणत नाही. नाना प्रकारच्या कल्पना करतात की हे आपल्या नशिबीच असेल किंवा वातावरणच तसं असेल, हा युगाचाच फेरा असेल, वगैरे वगैरे कल्पना करतात. परंतु वास्तविक जीवांचं जे मर्म आहे, जीवाला सुखदुःख का भोगावं लागते, जीवना अनेक अडचणी, प्रतिकूल परिस्थिती का निर्माण होते, वगैरे वगैरे ज्या कल्पना आहेत, त्या कल्पना या जीवांना कळत नाही, याचं मर्म जाणता येत नाही. जीव मर्म जाणे नाही, याचा अर्थ असा आहे, अबोधी जे जीव आहे त्या जीवांना आपलं हित कशात आहे, अनहित कशात आहे, सुखदुःखाचा निर्माता कोण आहे, का जीवनात सुखदुःख येते, प्रतिकूलता अनुकूलता बदलत का राहते, आपणाला पाहिजे तेच प्रत्येक क्षणाला का राहत नाही, ही सगळी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था जाणू शकत नाही अबोधी जीव. स्वतःचं जीवाचं हित कशात आहे याची जाण त्यांना होत नाही. समोर म्हटलं आहे, अंधभया सब जाय. आता काही लोक जाणतात, बोधप्राप्त झालेले लोक परमार्थ जाणतात, भक्ती जाणतात, पुण्य जाणतात, हित कशात आहे, अनहित कशात आहे हेही जाणतात. म्हणून व्यवहारातून, प्रपंचातून लोभ, माया, मोहादी विकाराला दूर करून, अनेक व्यसनाला दूर करून, अनेक छंदाला दूर करून गुरुमार्गामध्ये, परमार्थाच्या मार्गामध्ये, हिताच्या मार्गामध्ये कार्यरत राहतात. लोभ सोडून देतात, त्याग करतात, पाप सोडून देतात, पुण्य करतात. अनेक प्रकारच्या ध्यासातून डोकं बाहेर करून भजन, पूजन, नाम, महिमा, तीर्थ, व्रत, जप, तप, दान, धर्म, होम, हवन, यज्ञ या करतात. त्यामध्ये काया वाचा मने त्यागही करतात. परंतु कबीर साहेब म्हणतात, अंधभया सब जाय. हे जाणतात, करतात, पण काय करतात? आंधळे होऊन करतात. आंधळे या गरुडांचे पंख आहे ती कवना उपेगा जाती, तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञानी विन. पंख खूप मोठे आहे, चिमणीला लहानसे पंख आहे, ती छोटीशी भरारी घेते. गरुडाला मोठे पंख आहे, भरारी मोठी पडते, मोठी घेते. परंतु पंख मोठे आहे, भरारी घेण्याचं साधन खूप आहे, बलवान आहे, मोठं आहे, परंतु डोळ्यांनी आंधळा आहे ना. आंधळा जर गरुड असेल, त्या आंधळ्या गरुडांचे पंख कितीही लांब असले, परंतु ते कवना उपयोगा जाती. ज्ञानेश्वर महाराज ते कुण्या कामाचे, काहीच कामाचे नाही. त्या प्रकारचे अनेक व्यसनाचा त्याग केला, विकारांचा त्याग केला, सत्मार्ग हातात घेतला, दानधर्म केला, अनेक गोष्टी केल्या, भजन पूजनामध्ये, नाम महिमेमध्ये रत राहिले, परंतु आंधळे आहे ना. आंधळे म्हणजे ज्ञानाने आंधळे आहे ना. कुणाला ज्ञान कळलं असेल, सत्कर्म कशाला म्हणावं, पुण्य कशाला म्हणावं हे कळलं असेल, तर लोभांध आहे ना. लोभाने आंधळे झालेले आहेत, कोणी मोहाने आंधळे झालेले आहेत, कोणी पक्षपंथाने आंधळे झाले आहेत. आपला पंथ, आपला पंथ, आपला पक्ष, आपला धर्म, धर्मांध आहे काही लोक. अनेक कामांध आहे, कामना आहे मनामध्ये. गुरु करायचा, भक्ती करायची, सत्मार्गामध्ये द्यायचं, त्याग करायचा, दानधर्म द्यायचं, जीवन परमार्थासाठी वेचायचं, पण कामनापूर्तीसाठी. तर अशा प्रकारे लोभानी आंधळे, मोहानी आंधळे, कामनेनी आंधळे, धर्मानी आंधळे, पक्षपंथानी आंधळे, वेशभूषा चिन्हानी आंधळे, अनेक गोष्टींनी जे आंधळे लोक आहे, ते आंधळे लोक जीवाच्या वास्तविक स्वरूपांचं, वास्तविकतेचं ज्ञान करून घेण्यासाठी संताकडे जातात, शास्त्र वाचतात, पुराणं वाचतात, अनेक साधना करतात, प्रसंगी त्यागही करतात, पुरुषार्थही करतात. परंतु आंधळेपणा आहे ना. काही ज्ञानाने आंधळे आहे, काही लोकांना ज्ञान झालं आहे, पारज्ञानामध्ये समजा वावरणारे लोक आहेत. दत्तपंथी आहे, कबीरपंथी आहे, दादूपंथी आहे, बौद्धपंथी आहे, जैनपंथी आहे. त्या पंथामध्ये उचित कल्याणाचं ज्ञान दिलेलं आहे, परंतु पक्षपंथाने हे आंधळे झालेले आहेत.
अनेक गोष्टीने आंधळेले झालेले जे लोक आहे, अंधभया सबजाय, हे सगळे आंधळे लोक सबजाय म्हणजे विनाशाकडे जात आहेत. प्रार्थना करताय, व्रतवैकल्य करताय, पूजापाठ करताय, भजन पूजन करताय, अभ्यास करतायत, संताकडे जात आहेत, सद्ग्रंथांचा अभ्यास करताय, वाचत आहे, सांगत आहे, शिकवत आहे, ऐकत आहे, करून पाहत आहे, परंतु आंधळेपणाने सगळं कर्म आहे. यांना ज्ञान नाही की बाबा ही वास्तविकता जी आहे ती कशी काय आहे, बाहेर काय आहे, आत काय आहे, याचं काही ज्ञान न करता सत्य न जाणणारे जे लोक आहेत, यांचं फक्त राहते अरनिशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. सदा सर्व काळ परमार्थ करणे, नाम घेणे, अहोरात्र भजन पूजन करणे, व्रतवैकल्य करणे, याला अजिबात न चुकणे. या प्रसंगी वेळ लागो, पैसा लागो, श्रम लागो, सगळे काही करून सुद्धा अहर्निश रात्रंदिवस परमार्थ करायचा. पण परमार्थ काय चीज आहे याविषयी आंधळा आहे. सर्व एकच आहे, ईश्वरी सत्ता जाणणारे, जळी स्थळी काष्टी पाशांनी भरून उरला आहे म्हणणारे, प्रत्येक ठिकाणी सगळा आंधळेपणा. इतकंसुद्धा विचार करण्याची यांच्याजवळ बुद्धी नाही की जळी स्थळी काष्टी पाशांनी भरून परमेश्वर उरला, एक सत्ता उरली, असं जर आहे तर एक क्षण तरी यांना दुर्गुणासाठी, कुकर्मासाठी, कुविचारासाठी मिळतो का? प्रत्येक ठिकाणी जर परमेश्वर आहे, भगवंत आहे, असं यांचं जर ज्ञान आहे तर एका क्षणालाही खोटं बोलता येणार नाही, एका क्षणाला कुकर्म करता येणार नाही, कारण तिथेही परमेश्वर आहे. चोरी करता येणार नाही, एका क्षणाला कुणाला लुटता येणार नाही, तिथेही परमेश्वर आहे. एका क्षणाला कुणाचं शोषण करता येत नाही, एका क्षणाला कुणाला भटकावणार ज्ञान सांगायला जमणार नाही का, तिथेही परमेश्वरच आहे. हे सुद्धा त्यांना भान नसते. हा आंधळेपणा घेऊन सगळे जीव अधोगतीला जात आहे. म्हणजे सुखप्राप्तीचा, ईश्वरप्राप्तीचा, पुण्यप्राप्तीचा, स्वर्गप्राप्तीचा उपदेश जाणतात, देवधर्म जाणणारे आणि त्याचे साधनही करणारे लोक आहेत, अहोरात्र त्यामध्ये रत आहेत, परंतु जाणतो आणि करतोय. परंतु बाह्यप्राप्तीची साधना करणारे, उपदेश देणारे जे लोक आहेत त्यांना हे मर्म कळलं नाही. कळलं असेल तर आंधळेपणाने त्या वाटेने, त्या मार्गाने जात आहेत. पण असा काही विचार येत नाही त्यांच्या मनात की सुखदुःखदाता बाहेर नाही आहे, बुद्धिदाता बाहेर नाही आहे, कर्मफलदाता बाहेर नाही आहे. प्रत्येक क्षणाला करणारं कर्मच आपली भविष्यकालीन व्यवस्था तयार करत आहे, याचं त्यांना भानही नाही आणि ज्ञानही नाही. तर अशा प्रकारे वर्म जाणावे हे मुख्य धर्मसार, अवघे प्रकार तयापोटी. हे जे वर्म आहे हे वर्म न जाणता हरिबाजी सुर नर मुनी जहडे, माया चाटक लगाया, घर में डारी सकल संपदा, पर हृदया ज्ञान न आया. हरिबाजी म्हणजे हरी म्हणजे तत्व, सत्ता, त्याला ईश्वरी सत्ता, ब्रह्मसत्ता मानलेली आहे हरी. परंतु हरीचा अर्थ आहे तत्विकता, चेतन सत्ता. हरिबाजी हे वास्तविक तत्व, वास्तविकता, या सगळ्या वास्तविकतेचं, जीवाच्या स्वरूपस्थितीचं किंवा जडचेतनांच्या भेदाचं रहस्य जाणण्यामध्ये हरिबाजी सुर नर मुनी जळे. सूर, नर, मुनी, ऋषी जखडल्या गेले, माया चाटक लगया. यांच्या साधनातून, यांच्या मार्गातून अधिक माया तयार झाली, परंतु ज्ञानाचा पता लागला नाही. घरमे डारी सकल संपदा, हृदया ज्ञान न आया. हृदयामध्ये ज्ञान घेऊन हे जगले नाहीत. अशा प्रकारे जीव मर्म जाने नाही, अंध भया सब जाय. अशा प्रकारे मोह, लोभ, स्वार्थ, विषय, काम, विकार, नाना प्रकारचे मंत्र, यंत्र, तंत्र, भूत, प्रेत, देवी, देवता, सर्व काल्पनिक, पौराणिक, तार्किक ज्ञानाचे मागे लागून अंध होऊन भटकत आहेत. कुठेतरी बाहेर दृश्यादृश्य शक्ती आहे अशी कल्पना करून, तर्क करून
त्यावर विश्वास ठेवून हे सर्व जीव विनाशाकडे म्हणजे अधोगतीकडे जात आहे असं कबीर साहेब म्हणत आहेत. यांना हे काही कळलं नाही की सबकी उत्पत्ती जीव से, जीव सबन के आदि, निर्जीवते कछु होत नाही, जीव पुरुष है अनादि. हा संकेत अनेक संतांनी दिला, परंतु या संकेताची वास्तविकता, वस्तुस्थितीचा विचार विवेक न करता जीवाव्यतिरिक्त दुसरी कोणतीही ईश्वर, ब्रह्मादी शक्ती किंवा सत्यवस्तू या संसारात कुठेही नाही असं न जाणता, निजस्वरूपांचा बोध दृढ न झाल्यामुळं, वास्तविक रहस्य आणि भेद न जाणता सगळे जीव हे भ्रमामध्ये विनाशाकडे चाललेत. अंध म्हणजे विचार विवेकहीन, परीक्षा दृष्टीहीन, अंध होऊन वाणी जाळात आणि गुरुवाच्या जाळ्यामध्ये सर्व जीव जात आहेत. हे सर्व गुरु, प्रचारक, ब्रह्म, ईश्वर, परमात्मा वगैरे कुठेतरी आहे असे सांगणारे, बुद्धिदाता आहे, सुखदुःखदाता आहे, कुठेतरी अदृश्य सर्वव्यापक शक्ती आहे, तुम्ही कठपुतलीप्रमाणे पराधीन आहात, त्या अदृश्य शक्तीचे प्रेरणानुसार सर्व जीव जीवन जगत आहेत. सर्व कर्ता ईश्वरी शक्ती आहे, गुरुदेव शक्ती आहे, जीव अंश आहे, प्रतिबिंब आहे, दास आहे. अशा अनेक कल्पक मतमतांतरांचे जाळे या संसारात आहे आणि या जाळ्यामध्ये हे सगळे जीव भरडत आहे असं कबीर साहेब जीव मर्म जाने नाही, अंध भया सब जाय या अर्धसाखीमध्ये म्हणतात. मग साहेब म्हणतात की या जाळ्यातून निघण्यासाठी काय करतायत हे लोक. कधी कधी कुणाला उपरती येते की बाबा रे, आयुष्यभर आपण नाम घेतलं, भजन पूजन करत आहो, परमार्थ करत आहो, त्यागही करत आहो, नाना प्रकारचे सायास करत आहो, सत्संगतीमध्ये आहो, अहोरात्र अभ्यास करत आहो, परंतु हे जे सुखदुःखाचं जे जाळं आहे, अनुकूलतेचं प्रतिकूलतेचं जे जाळं आहे, तर हे या जाळ्यातून निघण्यासाठी आपण काय करावं. मग हे काही याच्यातील प्रबोधी लोक, बोध झालेला आहे, साधना करू पाहत आहे, या लोकांच्या डोक्यामध्ये मग वाटते की बाबा आपण सत्संग केला पाहिजे, काही जाणून घेतलं पाहिजे. वादी द्वारे दादन पावे. वादी म्हणजे फिर्याद करणारा, द्वारे म्हणजे द्वारेचा अर्थ होते त्यांच्या मार्फत, किंवा द्वार म्हणजे दरवाजा. तर मग हे लोक संतांच्या उपदेशानुसार, पुराणांच्या वेदशास्त्रांच्या कथनानुसार ईश्वरांच्या कोर्टात जातात का बाबा रे, हे देवा तूच आहे, आता मी सगळ्या साधना केल्या, आम्ही आयुष्य वेचलं, पण तू अखेरीस तुझ्याच हातात आहे ना. भगवंता आमच्याकडे लक्ष दे, कृपा कर, आशीर्वाद कर. म्हणून वादी द्वारे दादीनं कबीर साहेब म्हणतात, हे लोक ईश्वराच्या किंवा कुठेतरी करता आहे त्यांच्या कोर्टात गुरु, वादी म्हणजे गुरु, प्रवक्ता, विद्वान, वादीचा अर्थ, या गुरुला घेऊन ईश्वराच्या कोर्टात जातात. बाबा आम्हाला तर न्याय दे, आम्हाला सुख दे, आम्हाला बुद्धी दे, आमची भरभराट होऊ दे, आम्हाला दुःखातून काढ, आमच्याकडून पाप कर्म होऊ देऊ नको. म्हणून गुरु आहे, प्रवक्ते आहे, विद्वान आहे, मार्गदर्शक आहे. हे वकील, जसे आपण एखाद्या कोर्टात जातो आणि वकील देतो आणि त्या वकिलामार्फत आपण केस भांडतो, त्या प्रकारे ईश्वर प्राप्तीसाठी, ईश्वराच्या कृपेसाठी, ईश्वराच्या आशीर्वादासाठी आपल्या जीवनामधलं सुखदुःख निघून जावं, आपल्याला सद्बुद्धी देव प्राप्त व्हावी, म्हणून हे गुरु नावाचे वकील, प्रवक्ता नावाचे वकील, विद्वान नावाचे वकील, हे वकील करून ईश्वराच्या कोर्टात जातात, म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी न्याय मागतात. मग संतांच्या उपदेशातून, प्रवचनातून, कीर्तनातून, सद्ग्रंथाच्या लिखाणातून त्याचा आधार घेऊन हे लोक या कोर्टात जातात, म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी, ईश्वरच्या कृपेसाठी, आशीर्वादासाठी, सुखदुःखातून निवृत्त व्हासाठी, जन्ममरणाच्या पाशातून मुक्त होण्यासाठी हे
ईश्वराच्या कोर्टामध्ये जातात, म्हणजे कुठेतरी बाहेर सत्ता आहे त्या कोर्टात जातात. वादी द्वारे दादन पावे. कबीर साहेब म्हणतात वादीद्वारे, वादी म्हणजे गुरु, प्रवक्ता, उपदेष्टा, यांच्याद्वारे म्हणजे यांच्या दरवाज्यातून, यांच्या मार्फत. तर हे मग सांगतात बाबा कोर्टात जायचं आहे का, मग इकडे घ्या. न्यायालय बांधून आहे, न्यायालयाचं काम चालू आहे किंवा पूर्ण झालेली इमारत, तिथं मग अनेक दरवाजे आहे. हे वादी लोक सांग बाबा भक्ती मार्गाने जा, कर्म मार्गाने जा, उपासना मार्गाने जा. अनेक द्वार आहे वाणीचे. जीवमुख वाणी आहे, मायामुख वाणी आहे, ब्रह्ममुख वाणी आहे. या द्वारातून हे गुरु लोक, प्रवक्ते लोक, उपदेष्टे लोक, प्रवचनकार, कीर्तनकार, ग्रंथ समजून देणारे, उपदेश देणारे हे लोक हे द्वार सांगतात. जीवमुख वाणी, मायामुख वाणी, ब्रह्ममुख वाणी. वाणीचे प्रकार मागे समजून दिलेले आहेत, ग्रंथामध्ये पाहून घ्या. या वाणीच्या द्वारातून हे लोक ईश्वर प्राप्तीसाठी जातात, न्याय मागायला जातात. कबीर साहेब म्हणतात वादीद्वारे, यांच्या दरवाज्यातून, यांच्या मार्गातून, यांच्या कथनातून, यांच्या ज्ञानातून तुम्हाला वादीद्वारे दादीनं मिळे. दादी म्हणजे न्याय, ज्ञान, निर्णय, अनुभूती, प्रत्यय प्राप्त होत नाही. वादीद्वारे दादी न पावे. तुम्हाला तिकडून न्याय मिळत नाही, तिथून तुम्हाला ज्ञान कळत नाही, तुम्हाला त्या मार्गाने स्थिर होता येत नाही. या तिन्ही वाणीजाळांच्या मार्गातून तुम्ही जीवन जगाल, साधना कराल, तर तुम्हाला आपल्या कोर्टात न्याय मिळणार नाही. कारण खरे खोटे ज्ञान काही, अंधरुढ्या शिकविती पाही. हे अंधरुढी शिकवणारे जे लोक आहे ते कामांध आहे, धर्मांध आहे, लोभांध आहे, मोहांध आहे, पक्षांध आहे. अनेक प्रकारचा आंधळेपणा या सगळ्या लोकांजवळ आहे. साखी पाहून घ्या 245 नंबरची. ज्याको सद्गुरू ना मिला, व्याकुल दौ दिशे ध्याय, आखी न सुजे बावरा, घर जरे घोर बुताय. तर अशा प्रकारे वादीद्वारे दादन पावे. असे जे वादी लोक आहे त्या वादी लोकांना आपण जवळ घेऊन आपलं हित व्हावं म्हणून जर तुम्ही फिर्याद केली, म्हणजे कोणाकडे आराधना केली, प्रार्थना केली, ध्यान केलं, समाधी लावली, आपल्या हिताच्या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहिलं, त्यांच्यासाठी देह झिजवला, तरी दादी न पावे म्हणजे न्याय मिळणार नाही, ज्ञान होणार नाही, जन्ममरणाच्या पाशातून मुक्त होणार नाही. प्रत्येक क्षणाला येणारी सुखदुःखाची अनुभूती या चक्रातून सुद्धा बाहेर होता येणार नाही. जब तक तेरे जीवन में चक्कर है जन्म मरण का, तब तक सुख न पाओगे, दुःख न मिट सकेगा तन का. जोपर्यंत आपण जन्म मरणांचं जे दुःख आहे त्या दुःखाच्या चक्रातून आपल्या स्वरूपांच्या वास्तविक ज्ञानांचा आधार घेऊन जर आपण नको त्या कर्माला दग्ध करून जर जीवन जगायला सुरुवात केली नाही, तर आपल्या जीवनातलं दुःख निघत नाही. खाणी जाळ आहे, वाणी जाळ आहे, या सर्व जळाध्यासातून बाहेर निघून सत्य सिद्धांतिक भूमिका स्थिर करण्याकरता गुरुमुख वाणी म्हणजे निर्णय वाणी, सार निर्णय वचनांचे रहस्य जाणणं महत्त्वाचं आहे. आपण ते काही जाणत नाही. मग कबीर साहेब म्हणतात वादीद्वारे दादी न पावे, जन्म जन्म पचित आहे. ते न जाणल्यामुळं जन्मांतर, म्हणजे हाही जन्म तसाच, पुढचाही जन्म तसाच, आजचा दिवस गेला तसा उद्याचा, परवाचा, तेरवाचा, चालले दिवसामागून दिवस. बालपण गेलं, तरुणपण गेलं, म्हातारपण गेलं, मृत्यूची वेळ आली, मरणाची वेळ आली शेजवळी, परिवृत्ती नाही थोडी दुरी केली. भ्रमिष्ट होऊन, भ्रमजाळामध्ये फसून आपण आपल्या वृत्तीचा सुधार केली नाही, वृत्ती स्थिर केली नाही, वृत्ती शांत केली नाही, आणि तसाच जीवनभर तो तळपत राहिला, भटकत राहिला. कधी सुखानं हसत राहिला, कधी दुःखाने रडत राहिला. हसणं, रडणं, शोक, संताप, उद्वेग, प्रेम, मैत्री, दया, निजदया, परदया, निर्दया, अनेक चक्रामध्ये आयुष्य घालून पूर्ण आयुष्य तसंच गेलं. बाल्यावस्था आली, कौमारी अवस्था आली, तरुणावस्था आली,
वृद्धावस्था आली, मृत्यू आला, पुन्हा जन्म, पुन्हा बाल्य, पुन्हा तरुण, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म, अशा प्रकारे नाना प्रकारच्या द्वंद्वात्मक भूमिकेमध्ये पूर्ण आयुष्य गेलं. परंतु यांनी हे काही जाणण्याचा प्रयत्न केला नाही की जगत जीव अनादि है, ब्रह्म कना भ्रम है, जगत में फसना और छुटना जीव ही का कर्म है. हे मर्म जाणून स्थिर शांत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीव असंख्य अनादि है, ईश ब्रह्म कोऊ नाही, कर्म बीज दग्ध हुए तो मुक्ती में संशय नाही. ही वास्तविकता प्रत्येक जिज्ञासू जीवांनी आपल्या हृदयामध्ये खुणगाड बांधून स्थिर केली पाहिजे, जाणून घेतली पाहिजे. जे बाह्यप्राप्तीसाठी साधना करीत जीवन व्यतीत करतात त्यांना प्रत्येक क्षणाला जन्मजन्मांतरामध्ये दुःखच भोगावे लागतात. कारण दुःखनिवृत्ती ज्ञानाने होते. कुणीही कृपा आशीर्वादाने दुःखापासून निवृत्त होत नाही. हा संतांचा सिद्धांत वास्तविक सत्संगतीमध्ये समजून घेतला पाहिजे. परंतु रोग समज पाया नहीं, समुझा नहीं निदान, रोग भला कैसे मिटे, कैसे हो कल्याण. आपणाला कोणता रोग जडला, का जडला, त्याचं मूळ काय आहे, मग त्याचं निदान काय आहे, त्यावर चिकित्सा कोणती इत्यादी समजा आपण आपल्या जीवनाचा विचार केला नाही, योग्य समज घेतली नाही, दुःखाचं मूळ शोधलं नाही, निदान केलं नाही, तर कसा रोग मिटणार आहे, कसं दुःख जाणार आहे. वस्तुअंते खोजंते, वस्तू एकीकडे आहे, शोध एकीकडे आहे, कसा हातात लागणार आहे. म्हणून अपने जाल बिछाय के आप फसे मती मंद, कहा रोग कहा औषधी, कैसे मिले आनंद. हे सगळं ज्ञान कबीर साहेबांनी अनेक जिज्ञासू जीवांना दिलेलं आहे. परंतु साहेब म्हणतात, जीव मर्म जाणेनी, आमच्या ज्ञानाचं मर्म जाणलं नाही, आमच्या वास्तविक स्थितीचं मर्म जाणलं नाही. त्याच्यामुळं अंधभया सबज आहे. अभ्यास करणारे, परमार्थामध्ये जीवन जगणारे, प्रपंचामध्ये जीवन जगणारे, त्यागी भोगी अनेक जे जीव आहे, ज्ञानी ध्यानी संयमी दाता सुर अनेक, जपिया तपिया सब मिले शिलवंत कोई देख. एखादाच आहे वास्तविकतेचं ज्ञान करून घेणारा, परंतु जीव मर्म जाणे नाही. जर आपण आपल्या भ्रामक बुद्धीनुसार जीवाच्या वास्तविकचं वर्म न जाणता पूर्ण जीवन आंधळहून जीवन जगायला लागलो तर वादीद्वारे दादन पावे. कोणताही वादी फिर्यादी म्हणजे जीवाचं हित करण्यासाठी जर आपण एखाद्या गुरुकडे गेलो, शास्त्राकडे गेलो, परंतु जसा आरसा समोर आहे पण डोळ्यांनी आंधळा आहे, त्याला त्या आरशात काय रूप दिसणार. त्या प्रकारे स्वतःचा विवेक, स्वयंविवेक जर हृदयातील जागा झाला नाही तर गुरु, शास्त्र, पुराण, प्रवक्ते, विद्वान, प्रवचनकार, कीर्तनकार, प्रचारक काय करणार आहे. हा आरसा आहे, ग्रंथ हा आरसा आहे, पंथ हा आरसा आहे, उपदेश हा आरसा आहे, कथन लिखाण हे आरसा आहे. तो आरसा पाहण्यासाठी स्वयंविवेक जर जागा झाला नाही तर त्या आरशातून आपलं स्वरूप दिसणार नाही. म्हणून आपल्या निजस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी हृदयाभितरासी मुखदेखा निगजाय, आपल्या हृदयामध्ये जो स्वतःच्या स्वरूपांचा विवेक आहे तो विवेक उदय व्हावा, तो विवेक प्राप्त व्हावा, तो विवेक जागा व्हावा, यासाठी हे सगळे आरसे आहे. परंतु आपण आपल्या अनासमजेमुळे ह्या आरशालाच काही साधन असं समजलो. अरे साधन होय आरसा, आपलं रूप पाहायचं, परंतु डोळे पाहिजे ना, त्याला दृष्टी पाहिजे ना. दृष्टीहीन माणसाला, अंध माणसाला आरशामध्ये कायचं रूप दिसणार आहे. अशा प्रकारे जीव मर्म जाणे नाही, जीव आपल्या वास्तविकतेचं वर्म न जाणता अंधभया सबजाय, सगळ्या प्रकारचे आंधळे होऊन सगळे जीव विनाशाकडे अधोगतीकडेच जात आहे. कारण काय, वादीद्वारे दादन पावे, हे न्याय मागण्यासाठी, सुख मागण्यासाठी, पुण्य मागण्यासाठी, हित मागण्यासाठी वादीद्वारे म्हणजे गुरु लोकांकडून, शास्त्राकडून अपेक्षा करतात, लिखाणाकडून, विद्वत्तेकडून अपेक्षा करतात, तर न्याय मिळत नाही.
हा न्याय मिळण्यासाठी हे ज्ञान करण्याची स्वतःचा विवेक जागा करावा लागेल. सत्संगत सद्ग्रंथ त्यासाठी आहे. विवेक जागा होण्याचं साधन सत्संग आणि सद्ग्रंथ आहे. विवेक जागा झाला तरच जीवनामध्ये काही बदल होऊन आसक्ती अनासक्तीपासून दूर जाऊन विरक्त भावना तयार होते. विरक्त भावना तयार झाल्यानंतरच वैराग्याची दृढता होते. वैराग्याच्या दृढतेनंतरच आपल्या स्वरूपाच्या ज्ञानाचं वास्तविकतेचं ज्ञान होते आणि हे ज्ञान झाल्यानंतरच जीव स्थिर शांत होते, जन्ममरणाच्या पाशातून मुक्त होते. नाहीतर जन्म जन्म पचिताय, प्रत्येक जन्मामध्ये पश्चातापाशिवाय दुःखाशिवाय समस्येशिवाय काही हातात येणार नाही, असं कबीर साहेबांना या साखीमध्ये जिज्ञासू जीवांना संकेत द्यायचा आहे. तो संकेत आपण आपली स्थिर शांत बुद्धी करून आपण या संकेताचं नेहमी चिंतन केलं पाहिजे, मननीय ठेवला पाहिजे आणि विचारविवेक करून आपण आपल्या हिताच्या मार्गाने लागलो पाहिजे, असा या साखीचा उद्देश आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.